काय मग व्हिडिओमध्ये बघून गेस केलं रेसिपीला? एकदम कलरफुल, एकदम तोंडाला पाणी सोडणारी रेसिपी कुठली आहे ते नक्कीच तुम्ही गेस केलं असेल की ही ऑमलेट आणि चपाती असेल, पण नाही, ही ऑमलेट आणि चपाती नाही आहे. हे आहे बेसन ऑमलेट चपाती. म्हणजे आपण ऑमलेट जे आहे ते बेसनपासून बनवणार आहे आणि मस्तपैकी चपाती बनवणार आहे. मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे, नक्की ट्राय करा. जर एका बाउलमध्ये घेणार आहे आपण आवश्यक तेवढं बेसन, त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक कट केलेला कांदा, सोबत टाकणार आहे आपण बारीक कट केलेला टोमॅटो, हिरवी मिरची टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स आपण आपल्या टेस्ट अकॉर्डिंग, मुलांच्या टेस्ट अकॉर्डिंग टाकायचं आहे. तुम्ही कमी जास्त प्रमाणात टाकलं तरीही चालेल. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद, धनापूड टाकायचं आहे, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आपण टाकणार आहे यामध्ये 1 चमचा मस्तपैकी तीळ. तीळ बिलकुल स्किप करू नका, खायला हेल्दीत आहे, सोबत ती खूप चविष्ट लागते. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला याचं मस्तपैकी एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते कुठल्या कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर हवं आहे आपल्याला. बघा आता अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर हवं आहे. बघा आता आपल्याला झाकण ठेवून रेस्टला ठेवणार आहे थोडंसं 5-1 मिनिटं. आता आपण जी चपातीला कणिक मळतो की नाही तशीच कणिक मळायची आहे आपल्याला आणि मस्तपैकी अशा एक गोळा तोडून घ्यायचा आहे आणि तेल न लावता मस्तपैकी आपल्याला चपाती जी आहे ती लाटून घ्यायची आहे पातळ पातळ. बघा पतली प्लेन चपाती लाटायची, आपल्याला तेल लावायचं नाही आहे. मी परत एकदा सांगते तुम्हाला, आपली चपाती फुलली नाही पाहिजे, आपल्याला याची काळजी घ्यायची आहे. थोडीशी चपाती फुलली तर चालेल पण पूर्ण नको फुलायला. आता मस्तपैकी आपण अशा पद्धतीने चपाती लाटून घेणार आहे. आपल्याला प्लेन चपाती हवी आहे. इकडे मी तवा गरम करायला ठेवला होता. आता तव्यावर मस्तपैकी चपाती जी आहे ते आपण शेकून घेणार आहे. मस्त आलटून पालटून आपल्याला शेकून घ्यायची आहे. तुम्हाला कळलं असेल तवा टाकताना की आपल्या चपातीची थिकनेस किती आहे. चपाती जी आहे ते आपल्याला आलटून पालटून शेकून घ्यायची आहे. आज आपल्याला कमीच ठेवायची आहे म्हणजे आपली चपाती जळली नाही पाहिजे. आपण चपातीवर थोडं थोडं वरून तेल लावणार आहे. तुम्ही बटर लावू शकता, तूपही लावू शकता, तुम्हाला जे आवडतं तुम्ही ते लावून घेऊ शकता. बघा आता मस्तपैकी लावून घ्यायचं आहे त्याला आणि ते मस्त शेकून घ्यायचं आहे. आणि एका साईडला काय करायचं आहे आपल्याला, आता आपला गॅस जे आहे ते कमीच ठेवायचं आहे. एका साईडला आपण जे बेसनचं बॅटर तयार केलं होतं आपण ते टाकणार आहे. अगदी जाडं टाकायचं नाही आहे, पातळ टाकायचं आहे. बघा आणि त्याला मस्त असं पसरवून घ्यायचं आहे. आपल्याला स्पॅच्युलाने किंवा चमच्याने किंवा सुरीने तुम्हाला जसं पसरवायचं तुम्ही पसरवू शकता. त्याला मस्त पसरवायचं आहे आणि चपातीवर टाकलेलं जे बेसन आहे ते थोडं थोडं घट्ट होऊ द्यायचं, शिजू द्यायचं आहे. लगेच जर आपण पलटवलं तर ते सांडू शकतं. बघा नंतर आपण त्याला हळूवारपणे पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे बेसनचा जो कच्चपण आहे ते काढून घ्यायचा आहे. आपल्याला मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे, हेल्दी पण आहे आणि मस्त त्यांचा टम्मी पण खुश आणि आपण पण खुश. बघा मस्त कलरफुल झाला आहे की नाही, दिसायला पण खूप स्वादिष्ट दिसत आहे. बघा पाहता क्षणी खायची इच्छा झाली की नाही. थंड झाल्यानंतर पण ही तेवढं स्वादिष्ट लागते, एकदम नरमगार अशी चपाती राहते आपली. बघा मस्त आपण त्याला अशा पद्धतीने तेल, तूप किंवा बटर तुम्हाला जे काही लावायचं असेल तुम्ही ते लावू शकता आणि मस्त आपल्या चपाती जे आहे ते शेकून घेऊ शकता. आता यावर तुम्ही सॉसही लावू शकता. मी फक्त निवड चीज टाकलेला आहे, तुम्ही यावर तुमच्या आवडीचं सॉस टाकू शकता. मी चीज टाकलेला आहे. बघा थोडंसं चीजला आपल्याला मेल्ट होऊ द्यायचं आहे. काळजी घ्यायची आहे की आपली खालची चपाती करपली नाही पाहिजे म्हणून आपल्याला मंद आचेवर करायचं आहे सर्व प्रोसिजर आणि तव्यावरच करायची आहे. बघा चीज छान मेल्ट झालेला आहे. आता आपण काय करणार माहिती आहे, चपाती उतरून घेणार आहे. त्याला कट करायचं आहे तर आपण आपल्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे कट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याला रोलही करू शकता. बघा छान असे आपले मस्त बेसन ऑमलेट चपाती तयार झालेली आहे. दिसायला किती छान दिसत आहे की नाही. नक्कीच तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर मुलांच्या टिफिनसाठी नक्की ट्राय करा. हेल्दी रेसिपी आहे, सोपी रेसिपी आहे, कमी वेळात होणारी रेसिपी आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.